एखादं उत्पादन योग्य लोकांपर्यंत पोहोचलं तरच त्याची जास्तीत जास्त विक्री होऊ शकते. मग या योग्य लोकांपर्यंत आपलं उत्पादन नेमकं पोहोचवायचं कसं? तर या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता. संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. माहिती उपयुक्त वाटली, आवडली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. नमस्कार. आजचा आपला विषय आहे आपल्या योग्य ग्राहकांना टार्गेट कसं करायचं. आपलं उत्पादन नेमकं योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचवायचं कसं? तर याच्या काही पायऱ्या आहेत. आपले ग्राहक नेमके कोण आहेत हेही समजून घेण्यासाठी आधी आपण आपल्या ग्राहकांसारखा विचार करायला हवा. त्याची पहिली पायरी आहे आपले ग्राहक कोण आहेत हे ओळखायचं. सर्वात आधी आपले संभाव्य ग्राहक नेमके कोण याचा विचार करायचा. ते कोणत्या वयाचे आहेत, महिला आहेत का पुरुष आहेत, कोणती भाषा बोलतात, अशा जितक्या सुचतील तितक्या गोष्टींचा विचार करून त्या आधी एका कागदावर लिहून काढाव्यात. दुसरी पायरी आपले ग्राहक कुठे राहतात. आपले ग्राहक कोण आहेत हे समजल्यावर ते कुठे राहतात याचा आधी आपण विचार करायला हवा. म्हणजे शहरात राहतात की गावात राहतात, जसं की मुंबईत की पुण्यात, नाशिकमध्ये की नागपूरला, किंवा महाराष्ट्रात, भारतात एक्झॅक्टली कुठे राहतात या गोष्टींचा आपण अभ्यास करायला हवा. तिसरी पायरी आपले ग्राहक काय करतात. ते कुठे आहेत हे समजल्यावर, त्याची आपल्याला माहिती मिळाल्यावर, ते विद्यार्थी आहेत का कर्मचारी आहेत, उद्योजक आहेत किंवा गृहिणी आहेत की निवृत्त आहेत, याही गोष्टींचा आपण अभ्यास करायला हवा. कारण यातले 2 किंवा 3 किंवा सगळेच गट आपले ग्राहक असू शकतात. उदाहरण द्यायचं झालं तर पार्लेजी बिस्किट हे सगळे लोक खातात, त्यामुळे सगळे लोक हे त्यांचे ग्राहक आहेत. चौथी पायरी आपले ग्राहक होण्यासाठी आपल्या ग्राहकांची मनी स्पेंडिंग कॅपॅसिटी आपल्याला तपासता पाहिजेत. आपलं उत्पादन कोणत्या प्रकारचं आहे त्यावर त्याचा ग्राहक ठरतो. आपल्या ग्राहकाची स्पेंडिंग कॅपॅसिटी त्याच्या इन्कमवर अवलंबून असते. आता आपण हे कसे अभ्यासायचं, तर आपण जर ब्रँडेड कपडे विकत असू तर आपल्या ग्राहकाची मासिक कमाई किती असावी, ज्यातून ते आपले कपडे खरेदी करू शकतील. किंवा आपण एखादी गाडी विकत असू तर दर वर्षाला आपल्या संभाव्य ग्राहकाला किती कमवायला हवं, ते त्याचे पूर्ण पेमेंट करू शकतात का, की EMI भरू शकतात, या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करायला हवा. पाचवी पायरी आपल्या कस्टमरचा इंटरेस्ट शोधणं. आपण वरच्या 4ही गोष्टी अभ्यासल्यानंतर त्यातून आपल्याला आपला संभाव्य ग्राहक जो आहे, आपला जो कस्टमर आहे, तो कशा पद्धतीच्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घेतो याचा अंदाज बांधू शकतो. आपण त्या गोष्टींची एक यादी बनवावी. आपले ग्राहक नेमके कोण आहेत हे जेव्हा आपण जाणतो त्यावेळेला ते त्यांच्या परिस्थितीनुसार कसे वागतील याचा सुद्धा आपण अंदाज बांधू शकतो. आता त्यांना आणखी उत्तमरित्या जाणण्यासाठी आपण जर ग्राहक असू तर आपण कसा विचार करू हे आपण पडताळून तपासलं पाहिजे. आपण जाहिराती कुठे कुठे बघतो, आपण रोजच्या जीवनात जाहिराती कुठल्या कुठल्या माध्यमातून बघतो त्याची एक यादी काढावी. जसं की वर्तमानपत्र आहे, TV आहे किंवा इतर अनेक प्रकारची माध्यमं असू शकतात ज्यावर आपण जाहिराती पाहत असतो. याने ग्राहक कोणती जाहिरात कशी आणि किती बघतात याचा आपल्याला अंदाज येईल. एखादी जाहिरात पाहिल्यापासून प्रत्यक्ष ते उत्पादन खरेदी करेपर्यंत आपण काय काय करतो, किती वेळ घेतो याचा सुद्धा आपण बारकाईने विचार करायला हवा. या सर्वामुळे आपण ग्राहकांना उत्तमोत्तम समजून घेऊ शकतो. आपली जाहिरात कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचवू शकतो. आणि त्याचमुळे काय होईल की आपला कन्व्हर्जन रेट जो आहे, म्हणजे जितक्या लोकांपर्यंत आपली जाहिरात पोहोचते त्यातील किती लोक ते खरेदी करतात त्याचा आपल्याला आकडा वाढवता येईल. आमची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा. धन्यवाद.